ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला आवाजामध्ये काही काय हे व्यवस्थित काही व्यवस्थित येतोय. प्रॉब्लेम असला तर मला लगेच सांगा. हो हो. आता सध्या तर व्यवस्थित येतोय. तर आपण कृष्णा पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करतोय, ज्याचं नाव आहे गर्भस्तुती. मी बघितलं की डायरेक्ट जर आपण कृष्णा पुस्तकातून वाचन केलं ना, तर हा जो प्रार्थनेचा विभाग आहे हा समजत नाही. त्याच्या मागे भरपूर तत्वज्ञानाचे श्लोक आहेत. म्हणून जर सरळ सरळ वाचन केले तर कदाचित समजणार पण नाही आणि कंटाळा पण येईल. तर आपण काय बघितलं आतापर्यंत की भगवंत आले आहेत म्हणून त्यांची स्तुती करण्यासाठी किंवा स्वागतासाठी ब्रह्मा, महादेव, नारद मुनी, इंद्र आदी सर्व देवता त्या कारागृहामध्ये आले आणि कारागृहामध्ये गर्भस्थ कृष्णाला वेगवेगळ्या प्रार्थना करत आहेत. तर त्या प्रार्थनेचा हा अध्याय आहे. याचं नाव कृष्ण जन्म दिला. कुठं गेला? याचं नाव आहे, हां, देवताद्वारे गर्भस्थ भगवान श्रीकृष्णांचे देवताद्वारे स्तवन. तर ही प्रार्थना सुरू होतात श्लोक क्रमांक 26 पासून. तर श्लोक क्रमांक 26 मध्ये देवता वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतांना परम सत्य म्हणून स्थापित करतात. त्याच्यामध्ये आपण बघितल्या बऱ्याच गोष्टी आहेत. सत्य म्हणून तुम्ही सत्यव्रत आहात, सत्यस्य योनिम निहितम च सत्य. तर 26व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही परम सत्य आहात हे स्थापित केलं जातं. मग 27 क्रमांकाच्या श्लोकमध्ये भगवंत विचारतील की तुम्ही मला म्हणत आहात की तुम्ही सत्य आहात, मग हे भौतिक जगत कसं आहे? भौतिक जगत सत्य आहे की नाही आहे? तर 27 क्रमांकाच्या श्लोकामध्ये देवता म्हणतात की भौतिक जगत पण सत्य आहे, परंतु ते नित्य नाही आहे. तुम्ही सत्यपान आहात आणि नित्य पण आहात. अ, मग त्यांनी भौतिक जगताला एका उपमेच्या सहाय्याने समजावून सांगितलं. तर शरीराची उपमा का घेतली? कारण जे आपल्या शरीरामध्ये घटक आहेत, जसे की आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू, तेच ब्रह्मांडामध्ये आहेत. म्हणून ही साम्यता बघून शरीराचं उदाहरण वापरले हे सांगण्यासाठी, विश्वाला सांगण्यासाठी. तर म्हणून मग 27 मध्ये आपण ते बघितलं, एक शरीर, दोन फळं म्हणजे सुख दुःख, तीन मुळं म्हणजे तीन गुण, असं बरंच 10 पर्यंत वर्णन आहे. मग श्लोक क्रमांक 28 मध्ये देवता म्हणतात की हे जे वृक्ष आहे म्हणजे जगतरूपी वृक्ष आहे, हे तुमच्या शक्तीपासून निर्माण होतं आणि तुमच्या शक्तीपासून निर्माण होतं आणि या जगाचे करता, पोषणकर्ता, निर्माता आणि विनाश तुम्हीच करता. तर मग भगवंत प्रश्न प्रश्न विचारतील की अरे मी तर ऐकले की ब्रह्मा, विष्णू, महेश हे करतात सृजन, पालन, पोषण आणि विनाश. विनाश मग तुम्ही मला कसे काय म्हणत आहात की तुम्ही अ, या जगाचे पालन पोषण करता म्हणून? तर देवता सांगतात की ज्या लोकांचं ज्ञान मायेने झाकलेलं आहे, तेच लोक फक्त असे बोलतात. ज्यांना वास्तविक ज्ञान आहे त्यांना माहिती आहे की तुम्हीच निर्माता, पालनकर्ता आणि विनाशकर्ता आहात. कारण ब्रह्मा, विष्णू, महेश हे तुमचेच विस्तारित रूप आहेत आणि त्यामुळे तुम्हीच हे सर्व काही करत आहात. याच्यामध्ये थांबा. हां, तर त्यामुळे तुम्ही सर्व काही अ, करत आहात म्हणून
तुम्हीच या जगाचे निर्माता, पोषणकर्ता आणि विनाश करणारे आहात. आपण हे देवतांच्या भगवंतांना प्रार्थना बघतोय. एक मिनिट, कुठे गेला? 24. हम्म. हम्म. 25 मध्ये परमसत्य, 26 मध्ये या जगाचं वृक्षरूपामध्ये वर्णन, 26 का 27? ना, 26 मध्ये परमसत्य, 27 मध्ये जगाचं वर्णन, वृक्षाची उपमा घेऊन, 28 मध्ये तुम्हीच या जगाचे रक्षण करता, निर्माता, विनाश करता आहात. आणि ज्यांना असं वाटतं की ब्रह्मा विष्णू महेश आहेत, त्यांचं ज्ञान झाकलेलं आहे. कारण ब्रह्मा विष्णू महेश हे तुमचेच विस्तारित रूप आहेत. त्या अर्थाने तुम्हीच या जगाचे सर्व काही आहात. मग 29 नंबरच्या श्लोकमध्ये असा प्रश्न येईल की ठीक आहे, मी या जगताचा निर्माता किंवा पोषणकर्ता आहे, पण मग मी वेगळ्या रूपामध्ये का येतो? वेगवेगळ्या रूपामध्ये येण्याच्या मागचं कारण काय? तर देवता सांगतात की हो, तुम्ही बिभर्षी रूप आणि अवबोध आत्मा, तुम्ही वेगळ्या प्रकारचे रूप स्वीकारता बिभर्षी रूपाने. पण कशासाठी स्वीकारता? क्षेमाय लोकस्य. हं? गीतेमध्ये पण आहे ना, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम. इथं क्षेमाय म्हणजे लाभ करणे किंवा रक्षण करणे. आणि सताम अभद्राणी मुहुखलानाम. तर जे गीतेमध्ये श्लोक आहे, त्याच आशयाचा हा 29 क्रमांकाचा श्लोक आहे. फक्त शब्द वेगळे आहेत. की तुम्ही वेगळ्या रूपांना स्वीकारून येता, जसे की मत्स्य कुर्म वराह. आणि त्यामागे उद्देश हाच आहे की क्षेमाय लोकस्य, की भक्तांचा आणि सर्वांचा लाभ व्हावा. आणि दुसरी गोष्ट आहे अभद्रानी मुहुखलानाम. जे खल आहेत, खल म्हणजे आपण जसं की सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे म्हणतात ना पोलीसवाले, तसं या खलांचं तुम्ही नाश करण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेता. कारण त्यांनी प्रश्न तोच विचारला ना, अ, प्रश्न तोच आहे ना की मी परत परत का येतो म्हणून. मग हा झाला 29. नंतर 30 क्रमांकाच्या श्लोकामध्ये अ, की जे तुमच्या नामाचे, रूपाचे, गुणाचे चिंतन करतात आणि तुमचा आश्रय घेतात, असे लोक तुमच्या चरणरूपी नौकेच्या सहाय्याने या भवसागराला सहज पार करून जातात. तर या श्लोकामध्ये भगवंतांच्या चरणाला नावेची किंवा जहाजाची उपमा दिली आहे. आणि त्यामध्ये एक एक्स्ट्रा गोष्ट सांगितली आहे की समजा कधी कधी प्रवास खूप मोठा असेल, तर शेवटचा शब्द आहे शेवटच्या चरणामध्ये गोवत्स पदम भवाब्धिम. म्हणजे वासराच्या खुरामध्ये जेवढं पाणी असेल, ते पार करण्यासाठी किती वेळ किंवा किती मेहनत लागेल? तर तेवढी म्हणजे तुमच्या भक्तांना तुमच्या चरणाचा आश्रय घेतल्यामुळे हे भौतिक जगत पार करणे खूप सोपं आहे. एवढं सोपं आहे की त्यांना जाणीव पण होणार नाही आपण केव्हा भौतिक जगतामध्ये होतो. तर हे भगवंताच्या चरणाला नौकेची उपमा दिली आहे. मग नंतर 31 क्रमांकाच्या श्लोकामध्ये संतांबद्दल किंवा आचार्यांबद्दल सांगतात की हे जगत तर खूप दुस्तर आहे, आणि याला पार करणं पण कठीण आहे. परंतु आचार्य काय करतात की तुमच्या चरणरूपी नावेचा सहारा घेतात. जे मागच्या श्लोकामध्ये नाव म्हटले होते, इथे पण नावच आहे. इथे भवत्पदांबुरुह नाव मात्र ते. तिथं नावेला नाव शब्द आहे, तिथे पोत शब्द आहे 30 क्रमांकाच्या श्लोकात. तर महान संत किंवा आचार्य तुमच्या चरणरूपी नौकेने हा भवसागर पार करतात आणि ही नौका इतरांसाठी इथे सोडून जातात. तर ते आपण त्याचा अर्थ बघितला की नौका इथे सोडून जाणे म्हणजे ज्या नवीन पद्धती किंवा मार्गदर्शन आचार्य आपल्याला करून जातात, जसे की श्रील प्रभुपादांनी इस्कॉन स्थापना केली, 16 माळेचा नियम सांगितला, 4 नियम सांगितले, मंदिरामध्ये कोणते कोणते कार्यक्रम घेतले पाहिजेत ते सुरुवात करून दिली. तर प्रभुपादांनी जाताना ही जी नाव आहे, इस्कॉन रूपी नाव म्हणा किंवा त्यांच्या
उपदेशाची नाव आहे ते इथे आपल्या सर्वांसाठी ठेवली आहे. तर या नावेचा उपयोग करून कुणीही या भवसागराला पार करू शकतो. मग भगवंत 32 क्रमांकाच्या श्लोकामध्ये विचारतील की ठीक आहे की तुम्ही भक्तांबद्दल म्हणताय की त्यांच्यासाठी हा भवसागर पार करणं म्हणजे वासराच्या खुरातील पाण्याला क्रॉस करण्यासारखं आहे. मग इतरांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? की समजा जे बाकी मार्गाचे आहेत, ज्ञानयोगी किंवा अष्टांगयोगी, यांचं काय होतं? तर इथे देवता सांगतात की अन्य अन्य म्हणजे दुसरे, अरविंद अक्ष विमुक्त मानिनस, अशी दुसऱ्या मार्गाचे काही साधक आहेत ते स्वतःला मुक्त समजतात. परंतु समस्या काय आहे? अ, तोही असत भावात अविशुद्ध बुद्धया, त्यांना तुमच्याबद्दल भाव नाही आहे. भाव किंवा भावना किंवा प्रेम नाही आहे. तर अशा लोकांना काय होतं, जरी ते स्वतःला विमुक्त समजतात, कारण ते खूप बहु साऱ्या तपस्या वगैरे करतात, परंतु त्यांना तुमच्याबद्दल भाव नाही आहे आणि तुमच्या चरणाबद्दल आपुलकी नाही आहे. पतंती अधोनादृत युष्मतांग्रय, अदृत, अनादृत म्हणजे त्यांना तुमच्या चरणाबद्दल भाव नाही आहे, भक्ती नाही आहे, किंवा ते दुर्लक्ष करतात. तर मग अशा लोकांचं काय होतं? पतंती अधो. अधो म्हणजे खाली आणि पतंती म्हणजे पतन होतं. तर इथे तात्पर्यामध्ये मला वाटतं विश्वनाथ चक्र ठाकूर यांनी दोन प्रकारच्या लोकांचं वर्णन केलंय. इथे विषय काय आहे की बाकीच्या साधकांचं काय होतं? बाकीच्या साधकांचं म्हणजे भक्ती मार्ग सोडून इतरांचं काय होतं? तर त्याबद्दल देवता म्हणतात की या लोकांचं पतन होतं. तर विश्वनाथ चक्र ठाकूर समजावून सांगतात की यांच्यामध्ये पण कुणाचं पतन होतं. कारण आपल्याला माहिती आहे ना, निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग हे तर प्रमाणित मार्ग आहेत. मग या लोकांचं कसं काय पतन होणार? तर यांच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. तर जे खूप तपस्या वगैरे करतायत अष्टांगयोग ज्ञानयोगामध्ये, तर अशा साधकांचे दोन प्रकार आहेत. एक तर भगवंतांबद्दल त्यांना आदर असतो आणि प्रत्येकाला माहिती आहे की त्यांच्या साधनेमध्ये भक्तीशिवाय फळ नाही मिळणार. आणि दुसरा एक गट आहे की ज्यांना भगवंतांबद्दल आदर नाही आहे. तर आता दोघांचेही मार्ग कसे आहेत? खूप तपस्येचे आहे. आरुह्य कृच्छ्रेण, कृच्छ्रेण म्हणजे खूप कष्टदायक. त्यांना तपस्या वगैरे कराव्या लागतात. तर मग हे दोन्ही प्रकारचे साधक आहेत. म्हणजे हे दोन्ही भक्त नाही आहेत. ज्ञानयोगी किंवा अष्टांगयोगी आपण इतर साधक म्हणू. तर इतर साधकांमध्ये दोन प्रकार आहेत. एकांना भगवंताबद्दल अनादर आहे आणि दुसऱ्याला आदर आहे. तर दोघंही खूप तपस्या करून उच्च स्तरापर्यंत पोहोचतात. एवढ्या उच्च स्तरापर्यंत म्हणजे की ब्रह्मभूतच्या स्थितीवरती येतात. ब्रह्मभूतची स्थिती म्हणजे सर्व भौतिक संस्कार नष्ट होणे किंवा हृदय पूर्णपणे शुद्ध होणे. आता या स्तरावरती आल्यावरती काय होतं, आपण याच्यापूर्वी पण बघितलं की कोणत्याही मार्गाला शेवटचं फळ हे भक्तीमुळेच मिळतं. तर हे ज्ञानाच्या साह्याने किंवा तपस्येने त्या स्तरापर्यंत पोहोचू शकतील. परंतु ब्रह्मभूत स्तरावरून समोर जाण्यासाठी किंवा आपण असं म्हणू शकतो, पूर्ण शुद्धीकरण झाल्यावरती मोक्ष मिळण्यासाठी त्यांच्या साधनेमध्ये जी थोडीफार भक्ती असते तीच मदत करते. कारण हा सिद्धांत तर खूप ठिकाणी आपण बघितला आहे. तर त्या दोघांच्या साधनेपैकी एकाच्या साधनेमध्ये काय अनादर आहे आणि दुसरीच्या साधनामध्ये आदर आहे. तर जे ज्ञानयोगी किंवा अष्टांगयोगी आहेत, परंतु ज्यांना भगवंतांबद्दल आदर आहे, ते ब्रह्मभूत स्तरावरती जातात. नंतर त्यांचा ज्ञानमार्गाला सोडून देतात. कारण शेवटी कुठलीही साधना सोडून द्यावी लागते, भक्ती सोडून. हे असं 11व्या स्कंदात सांगितलंय. तर मग हे ज्ञानमार्ग सोडतात आणि जी शेवटची थोडीशी त्यांची भक्ती असते, ती भक्ती त्यांना निर्विकार मोक्ष मिळवून देते. हे कोणते साधक आहे? ज्यांना आदर आहे ते. परंतु जे दुसरे साधक आहेत त्यांना भगवंतांबद्दल किंवा त्यांच्या उपासनेबद्दल अनादर आहे. अनादर करणारे हे लोक. तर हे पण मेहनत करून खूप उच्च स्तरावरती जातात. ब्रह्मभूत स्तरापर्यंत पोहोचतात. परंतु त्यांच्या साधनेमध्ये भक्ती नाही आहे.
आपण काय बघितलं की शेवटच्या पोझिशनला किंवा शेवटच्या पायरीला कोणताही जो मार्ग आहे, कोणताही म्हणजे ज्ञानयोग, अष्टांगयोग, निष्काम कर्मयोग, अ, यांना सोडून द्यावं लागतं. कारण त्याच्या पुढची प्रगती भक्ती करून देते. असं 11व्या स्कंदामध्ये आहे. अज्ञायैव गुणान् दोषान् मया अधिष्ठान अपि स्वकान् धर्मान् संत्यज्य सर्वान् माम भजे सतु सत्तमः, असा एक श्लोक आहे. तिच्यामध्ये सांगितलंय की गुणदोष जाणून शेवटी हे भक्त, माझे भक्त या वर्णाश्रमाला किंवा इतर मार्गाला सोडून देतात. परंतु ते जे दुसरे आहेत ना, त्यांच्या मार्गामध्ये अनादर आहे, भक्ती नाही आहे. म्हणून ते जरी ब्रह्मभूत स्तरापर्यंत गेले तरी ते तिथून समोर प्रगती करू शकत नाहीत आणि मग त्यांचं पतन होतं. तर अशा लोकांचं वर्णन श्लोक क्रमांक 32 मध्ये आहे. कारण 30 आणि 31 मध्ये आपण भक्तांबद्दल एकदम खूप काय म्हणता येईल सुखकारक आणि सोपं वर्णन केलं ना, की फक्त नौकेमध्ये बसायचं आणि भवसागर पार करायचा. म्हणून मग कृष्णांनी 32 मध्ये विचारलं, अरे मग बाकीच्यांचं काय होतं? तर बाकीच्यांचं काय होतं तर हे देवतांनी सांगितलं, की त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. जे अनादर करतात ते उच्च स्तरावरती जाऊन सुद्धा परत त्यांचं भौतिक जगतामध्ये पतन होतं. म्हणून त्यांना काय म्हटलंय? विमुक्त मानिना. ते स्वतःला मुक्त समजतात, परंतु वास्तविकरित्या ते मुक्त होत नाहीत. कारण त्यांना भगवंतांबद्दल आदर नाही. आणि जी दुसरी असतात, ज्यांना आदर आहे त्यांना मोक्ष मिळतो. परंतु निर्विकार मोक्ष म्हणजे भगवंतांसोबत अ, त्यांचं पार्षद होणे किंवा त्यांच्या संगतीमध्ये राहणं हे तर त्या मार्गामध्ये शक्य नाही आहे. मग आता श्लोक क्रमांक 33 मध्ये मग परत भगवंत विचारतात की हो तुम्ही बोलताय की जे इतर मार्गाची लोक आहेत त्यांना माझ्याबद्दल जर आदर नसेल तर त्यांचं पतन होतं. परंतु मी तर बघितले की काही भक्तांचं पण पतन झालंय. मग त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे विश्वनाथ चक्र ठाकूरांची अशी लिहिण्याची पद्धत आहे. असं श्लोकामध्ये नाही आहे, परंतु मनोभाव सांगतात ते. की मग तुमचं या बाकी बाकी लोकांना तुम्ही म्हटले की त्यांचं पतन होतं. मग मी तर बघितलंय भरत महाराज, इंद्रदुम्न महाराज आणि चित्रकेतू या तिघांचं पण पतन झालं होतं. भरत महाराज हरिण झाले, इंद्रदुम्न महाराज गजेंद्र झाले आणि चित्रकेतू महाराज तर वित्रासुर झाले. मग तुम्ही बोलताय की भक्तांचं तर पतन होत नाही. उदाहरणं तर आहेच. मग त्याचं उत्तर देताना ब्रह्माजी, महादेव, नारद मुनी यांनी सर्व हा साधू संतांचा आणि देवतांचा जो समाज आहे त्याचं ते उत्तर देतात 33 मध्ये. तथा न ते माधव तावका क्वचित. माधव म्हणजे भगवंत जसं अभक्तांसोबत होतं, तथा म्हणजे त्यांच्यासारखं, न ते म्हणजे नाही. जसं अभक्तांसोबत होतं आम्ही 32 क्रमांकाच्या श्लोकात बोललो, तसं तुमच्या भक्तासोबत होत नाही. हं? अ, तावका, तावका म्हणजे तुमचे. त्यांच्यासोबत असं होत नाही. तर परंतु त्यांचं पतन झालं हे तर कळतंय. भरत महाराज तर हरीण झाले, मग कसं काय म्हणायचं? तर याबद्दल असं वर्णन आहे की त्यांचं ते पतन पतन नाही म्हणता येणार. कारण त्याच्या नंतरच्या जीवनामध्ये किंवा नंतरच्या काय म्हणता येईल जन्मामध्ये त्यांची भक्ती अधिक वाढली किंवा तुमच्याबद्दल त्यांचं आकर्षण किंवा शरणागती जास्त झाली. पतन झालं कधी म्हणता येईल, जेव्हा व्यक्ती त्याच्या मार्गातून भ्रष्ट होतो आणि त्याला भगवंतांबद्दल पण काही श्रद्धा नाही राहत, मार्गाबद्दल पण काही श्रद्धा नाही राहत. अशा पतनाला धोकादायक पतन म्हणता येईल. परंतु भरत महाराजांच्या उदाहरणात तर आपण बघितलं की हरिण असताना पण ते पुलह आश्रमामध्येच थांबायचे आणि तिथे श्रवण वगैरे करायचे. नंतर पुढच्या जन्मात जड भरत झाल्यावरती त्यांनी तर सामाजिक नियमच सोडून दिले. म्हणजे एकदम जाणून बुजून वेड्यासारखं वागायचे. परंतु त्या स्थितीमध्ये पण त्यांचं भगवंतांबद्दल खूप प्रेम होतं. तर हे सांगतात श्लोक क्रमांक 33 मध्ये की माधव त्या इतर अभक्तांसारखं तुमच्या भक्तांचं पतन होत नाही. का पतन होत नाही? कारण त्वया अभिगुप्ता. अभिगुप्त म्हणजे रक्षण करणं आणि त्वया म्हणजे तुम्हीच त्यांचं रक्षण करता. कारण ते तुमच्याशी अ, आसक्त आहेत तुमच्या चरणाशी. म्हणून अशा भक्तांच्या पतनाला पतन म्हणता येणार नाही. कारण तुम्ही त्यांचं रक्षण करता आणि त्यांची उत्तरोत्तर भक्तीमध्ये प्रगती होत राहते.
आणि असे भक्त त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यावरती पाय ठेवून त्या अडथळ्यांना पार करून जातात. तर पाय ठेवूनचे पण वेगवेगळे अर्थ सांगितले, की जे काही मार्गामध्ये समजा मुश्किली येतात, त्यांना भक्त पार करून जातात. किंवा दुसरा एक असा अर्थ आहे, की तुमचे चरण ते त्यांच्या मस्तकावरती धारण करतात आणि या चरणाद्वारे त्यांच्या सर्व समस्या नष्ट होतात. तर हा झाला श्लोक क्रमांक 33. मग आता श्लोक क्रमांक 34 पण बघितलाय आपण. अ, मग श्लोक क्रमांक 34 झाला की नाही झाला आपला? अ, 34 क्रमांकाचा श्लोक झाला की नाही झाला? नाही झाला. ठीक आहे, आता आपण 34 क्रमांकाच्या श्लोकापासून सुरुवात करू. सुरुवात करू म्हणजे त्याला गाऊ एकदा. अरे ह्या 35 आहे. तुम्हाला श्लोक दिसतोय? नाही प्रभूजी. नाही दिसत? नाही. एक मिनिट हा. शेअर करायचं कुठे बाबा? झूम. हां. आता हा 34 क्रमांकाचा श्लोक बघणार होतो आपण. हां. आता तुम्हाला दिसेल. याला गाऊया. इथून पुढे आहे आजचा अभ्यास. सत्वं विशुद्धं श्रयते भवान् स्थितो सत्वं विशुद्ध श्रयते भवान् शरीरिणां श्रेय उपायनं वपुः शरीरिणाश्रेय उपायं वपुः वेदक्रियायोगतपः समाधिभिः वेदक्रियायोगतपः समाधिभिः तवर्हनं येन जनः समीहते। तवर्हनन्येन जनः समीहते। हां. तर आता या श्लोकाबद्दल आपण चर्चा करू. काय म्हणतायत देवता? अरे भाई, हा कुठे येतोय? हां. तर 34 क्रमांक या श्लोकामध्ये अशी चर्चा चालू आहे, की मग वेळोवेळी तुमचं या जगामध्ये येण्याचं काय कारण आहे? तर तुम्हाला आठवत असेल तर असंच एका मागच्या श्लोकामध्ये पण विचारलं होतं, की भगवंत नेहमी नेहमी का येतात? तर तेव्हा आपण बघितले की भक्तांच्या रक्षणासाठी आणि खलांच्या विनाशासाठी. तर तेच कसं रक्षण करतात, त्या रक्षणाचं स्वरूप काय आहे? कशा पद्धतीने किंवा कोणत्या मार्गाने, त्याचं वर्णन या 34 क्रमांकाच्या श्लोकमध्ये आहे. तर काय सांगितलंय, की तुम्ही या भौतिक जगतामध्ये येता, तर कशासाठी येता? तर आल्यावरती एक महत्त्वाची गोष्ट काय आहे ना, सत्वम विशुद्धम. तर तुमचं कुठलंही जे स्वरूप असतं ते विशुद्ध सत्वाचं आहे. आता हे आपल्याला वाटेल की म्हणजे याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. परंतु जसं आपण बघितले ना भगवद्गीतेमध्ये, अवजानांती मां मूढा मानुषीं तनुमाश्रिता किंवा अव्यक्तम व्यक्तिमापन्ना. तर त्या लोकांचं काय म्हणणं असतं, की कुठलाही जो अवतार आहे, मत्स्य, वराह, कूर्म, राम, कृष्ण किंवा चैतन्य महाप्रभू, तर हे अवतार म्हणजे ब्रह्मचा सत्वगुणातील शरीर किंवा ब्रह्मचा सत्वगुणाचं रूप. तर आता सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण तिन्ही भौतिकच आहेत. तर जेव्हा हे असे म्हणतात, की कृष्ण किंवा राम हे सत्वगुणातले ब्रह्माचे रूप आहेत, तर याचा अर्थ काय होतो की ते इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली भगवंतांच्या रूपांना मायावी म्हणतात किंवा भ्रम म्हणतात, भ्रम. अवजानांती मां मूढा. तर त्याच्यासाठी ते आधी स्पष्ट केले की तुमचं सत्वम विशुद्धम.
तुम्ही जेव्हा पण येता तेव्हा विशुद्ध सत्वामध्ये येता. आता विशुद्ध सत्व म्हणजे काय? आपल्याला तीन गुण माहीत आहेत: तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. तर या तिन्हीच्या परे जेव्हा व्यक्ती गुणातीत होतो त्या स्थितीला शुद्ध सत्व असं म्हटलं जातं. सत्वम विशुद्धम. तर ही गुणातीत स्थिती आहे, सत्वगुणापेक्षा पण श्रेष्ठ. त्यामुळे आपण यावरती पण आधी चर्चा केलेली आहे की जर आपल्याला भवसागर पार करायचा असेल तर केवळ सत्वगुणापर्यंत येऊन नाही चालणार. तर सत्वगुणाच्या समोर पण जावं लागेल. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली काय स्थिती आहे, की आपण सत्वगुणामध्ये पण नाही आहे. म्हणून अ, सध्या आपल्याला असं सांगितलं जातं की कमीत कमी सत्वगुणामध्ये तरी या. हं. अ, कारण रजोगुण आणि तमोगुणामध्ये तर आध्यात्मिक प्रगती होणं कठीण आहे. परंतु अंतिम दृष्ट्या किंवा काय म्हणता येईल, परम लक्ष्याची प्राप्ती करण्यासाठी तिन्ही गुणाच्या प्रभावातून बाहेर जावंच लागेल. त्यामुळे अ, आपल्याला तर असं कळेल की अरे आपण अजून तर सत्वगुणामध्ये पण नाही आहे. म्हणजे अजून खूप काही प्रवास करायचा आहे. अनर्थ निवृत्ती झाल्यावरती निष्ठाच्या स्तरावर रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव निघून जातो. त्यावेळेस व्यक्ती सत्वगुणामध्ये पूर्णपणे येतो. आता आपल्याला बघा आपण कुठपर्यंत आलोय. श्रद्धा, साधू संघ, भजन, क्रिया, अनर्थी निवृत्ती. आता या चारमध्येच आपण फिरतोय. अनर्थी निवृत्तीचा जो टप्पा आहे तो खूप वेळ घेतो. वेळ घेतो म्हणजे आता ज्याच्या त्याच्या तीव्रतेनुसार आहे. मग अनर्थी निवृत्ती, आता अनर्थी निवृत्ती म्हणजे काय? सत्वगुण आणि रजोगुणामुळे जे झालेले संस्कार. मग याच्यानंतरची जी समोरची जो स्तर आहे, निष्ठा. निष्ठेच्या स्तरावरती तमोगुण आणि रजोगुणाचा प्रभाव जीवावरचा निघून जातो. तो सत्वगुणामध्ये येतो. परंतु तेवढ्यावरती येऊन पूर्ण प्रगती नाही होत. सत्वगुणाला पण पार करावं लागतं. कारण शेवटी सत्वगुण सुद्धा भौतिकच आहे. तर इथे आपण काय सत्वगुणाची चर्चा केली, तर काही लोक म्हणतात की जे भगवंतांचं रूप आहे, अ, जेही इथं येतात, ते काय आहेत की सत्वगुणातले आहेत. परंतु ते खंडन करण्यासाठी देवता आधीच सांगतात की तुम्ही जेव्हा पण येता ते तुमचं रूप विशुद्ध सत्व आहे, म्हणजे भौतिक नाही आहे. हे आधी स्थित झालं पाहिजे. सत्वम विशुद्धम श्रयते भवान स्थितो. मग तुम्ही त्या श्रेयते म्हणजे त्यामध्ये काय म्हणता येईल, स्वीकार करून, तुम्ही विशुद्ध सत्वाचा स्वीकार करून अ, जगामध्ये अवतरित होता. स्थितो म्हणजे जेव्हा जगाचं पालनपोषण चालू असतं. कारण विनाश होताना येऊन काय करतील? तर मग असं तुमचं येण्यामागं कारण काय आहे? आपण मागच्या याच्या पूर्वीच्या 2-3 श्लोकापूर्वी बघितलं होतं की खलनिग्रहणासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी. मग ते रक्षण कोणत्या पद्धतीने केलं जातं? तर त्याचं वर्णन इथे आहे. शरीरिणाम श्रेय उपायनम वपू. जे शरीरनाम आहेत, जे शरीरधारी आहेत, त्यांचं श्रेय व्हावं. श्रेय म्हणजे लाभ. त्यांचा लाभ होण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय घेऊन येता. तर तुमच्या येण्यामागे हे कारण आहे. हं, की तुमचं स्वतःचं स्वरूप विशुद्ध सत्व आहे. येण्याचं कारण आहे की शरीरानं म्हणजे शरीरधारी मानवांना, माणसाचा विकास व्हावा. आणि त्या विकास होण्यासाठी कुठला मार्ग घेऊन येतात? तर वेद, क्रिया, योग, तपः, समाधीभीस. तर बघा वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळे अवतार जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचा विकास करतात किंवा मानवजातीचा विकास करतात. तर आता हे वेद, क्रिया, योग, तपः, समाधी, की ही वर्णाश्रमाच्या दृष्टिकोनातून आहे. की जसं वर्णाश्रमामध्ये असतं ना 4 वर्ण आणि 4 आश्रम. तर आश्रममध्ये ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर हे ज्या 4 अंग आहेत, जे भगवंत ज्याचा प्रचार प्रसार करतात वेळोवेळी येऊन. त्यापैकी वेद म्हणजे वेदांचा अभ्यास. तर ब्रह्मचार्यांसाठी वेदांचा अभ्यास असतो.
नंतर क्रियायोग. तर क्रियायोग म्हणजे गृहस्थांसाठी. तर क्रियायोग म्हणजे काय? गृहस्थ आश्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले जातात किंवा दानधर्म केला जातो, किंवा वर्णाश्रमाचे जे काही नियम आहेत त्याचं पालन केलं जातं. तर हे गृहस्थांसाठी. नंतर तपः. तपः म्हणजे तपस्या करणे. आता इथे तपस्येला आपण काय म्हणू? थोडंसं शरीराला कष्ट देणे. ॲक्च्युली खरी तपस्या म्हणजे काय? स्वतःच्या इच्छेने शरीराला कष्ट देणे, ज्याने आपली आध्यात्मिक प्रगती होईल, अशा कार्याला तपस्या म्हणायचं. हं. मग आता हे जे आमरण उपोषण करतात, ती तपस्या आहे की नाही आहे? कारण नाही. नाही कारण प्रभूजी. का नाही? ते पण शरीराला कष्ट देत आहेत ना. भगवंतासाठी नाहीये ना. हां. याबद्दल प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी तात्पर्यात लिहितात. म्हणजे प्रभुपादांनी जेव्हा लिहिलं तेव्हा तर म्हणजे महात्मा गांधी वगैरे यांच्या दृष्टिकोनातून होतं, की प्रभुपाद म्हटले, की राजकीय हेतूसाठी उपोषण करणं हे योग्य नाही. योग्य नाही म्हणजे हे आध्यात्मिक नाही आहे. याला तुम्ही आध्यात्मिक म्हणू शकत नाही. आता जसा ते सोनम वांगचुक ते करतायत ना आमरण उपोषण. आता ते पण तपस्या आहे. परंतु या तपस्येला आध्यात्मिक प्रगतीसाठी नाही आहे ती तपस्या. त्याच्यामुळे तिला तपस्या म्हणून नाही पकडता येणार. उलट गीतेमध्ये भगवंत म्हणतात, की जे लोकं अशा प्रकारे खूप तपस्या करतात ते मला त्रास देतात. त्यांच्या शरीरामध्ये मी जो आहे परमात्मा म्हणून, असे लोकं मला त्रास देतात, असं पण आहे गीतेमध्ये. तर ही तपस्या कोणाकडून अपेक्षित आहे? वानप्रस्थ आश्रमामध्ये. तर आपल्या पारंपरिक वर्णाश्रम धर्मात तुम्ही बघितलं असेल, की सुरुवातीच्या काळामध्ये मुलांना गुरुकुलामध्ये शिक्षण दिलं जायचं. त्यामध्ये इतर शास्त्राबद्दल, शास्त्रासोबत युद्ध आणि ब्रह्मचर्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. मग त्याच्यानंतर जर समजा त्याचा मनाचा कल गृहस्थ आश्रमाकडे आहे, तर मग तो समोर गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करायचा. आणि एखाद्याचा कल समजा अ, त्याच वैराग्याच्या मार्गावर चालण्याचा आहे, तर तो गुरुच्या आश्रमात त्यांच्यासोबतच साधना करत राहायचा. मग आता आता हे दोघंही चांगलेच आहेत. असं नाही की एकाने गृहस्थ आश्रम स्वीकारला म्हणून त्याची तपस्या कमी किंवा भक्ती कमी असं नाही आहे. दोघांचीही प्रगती सारखीच आहे. याच्याबद्दल खूप उदाहरणं आहेत. तुम्हाला परत परत सांगण्याची गरज नाही. जसं की अमरीश महाराज, तुकाराम महाराज, हे सर्व गृहस्थ होते. त्याच्यामुळे आश्रमावरून कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ होत नाही. तर मग गृहस्थ आश्रमामध्ये आपल्या जबाबदारी पार पाडत अ, तिसऱ्या आश्रमामध्ये म्हणजे वानप्रस्थ असतो. वानप्रस्थ म्हणजे व्यक्ती काय करतो? घरगुती किंवा व्यावहारिक जबाबदाऱ्या पूर्ण करून घराचा त्याग करतो आणि स्वतःवरून तपस्या करायला लागतो. आणि या तपस्यामध्ये उपवास असेल, किंवा नामजप असेल किंवा तीर्थाटन असेल, तर याच्यामध्ये तपस्या केली जायची. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा वानप्रस्थामधला व्यक्ती तपस्या करतो, तेव्हा त्याचं शुद्धीकरण होतं. कारण त्याच्यानंतर त्याला संन्यास घ्यायचा आहे. आपण हे याच्यावरती खूप वेळा चर्चा केली, की जर हृदय शुद्ध नसेल आणि संन्यास घेतला, तर खूप प्रॉब्लेम होतो. आपण गीतेमध्ये पण बघितलं ना, भगवंत त्याला मिथ्याचार म्हणतात, की हा मिथ्याचार आहे बाबा, हा काही खरा संन्यास नाही आहे. मिथ्याचार असं उच्यते, की बाहेरून इंद्रियांचं नियंत्रण करतोय, पण मनामध्ये तर इंद्रिय तृप्तीचा भाव आहे. तर हे होऊ नये म्हणून अ, वानप्रस्थ आश्रमामध्ये वानप्रस्थी खूप तपस्या करतात, की जेणेकरून त्याचं अंतःकरण शुद्ध होईल. ऑलरेडी त्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं असतं गृहस्थ आश्रमामध्ये. कारण गृहस्थ आश्रमामध्ये ते निष्काम कर्मयोगाचं पालन करतात. आणि ह्या जबाबदाऱ्या करताना आता तुम्ही बघा ना, कौटुंबिक जीवनामध्ये मुलांना जन्म देणं, त्यांना लहानाचं मोठं करणं, त्यांचं शिक्षण, त्यांचं विवाह, ह्या सगळ्या गोष्टी करता करता बऱ्यापैकी माणसाला कळून येतं की बाबा याच्यामध्ये किती कष्ट आहेत. आणि हे जीवन बघून पण थोडंसं विरक्तीसारखं होतं. पण एकदमच भौतिकवादी असेल तर त्याला नाही होणार. अ, परंतु जो समजा वर्णाश्रमानुसार गृहस्थ आश्रम करत असेल, तर त्याचं गृहस्थ आश्रमात पण शुद्धीकरण होतं. मग याच्यानंतर ती व्यक्ती संन्यास आश्रम स्वीकारते आणि ज्या संन्यास आश्रमामध्ये तो
समाधीमध्ये असतो. समाधी म्हणजे भगवंतावरती ध्यान करतो. तर या श्लोकात काय सांगितलं की तुम्ही विशुद्ध सत्व म्हणजे गुणातीत स्तरावरचं शरीर म्हणा किंवा रूप धारण करून वेळोवेळी येता. कशासाठी? ज्यांनी ज्यांनी शरीर घेतलं म्हणजे हे जीवांच्या कल्याणासाठी. शरीरनाम श्रेय उपायनम वपुः. त्याच्यासाठी तुम्ही तो दिव्य देह स्वीकार करता. मग त्यांच्या श्रेय किंवा त्यांचा फायदा होण्यासाठी तुम्ही काय करता? तर तुम्ही वेद, क्रिया, योग, तपः यांचं शिक्षण म्हणा किंवा प्रचार प्रसार किंवा मार्गदर्शन करता. हं. आणि त्यामुळे मग अशा लोकांचा हळूहळू क्रमवार विकास होऊन शेवटी ते त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये समोर प्रगती करतात. तर अशा पद्धतीने सर्वांचं भलं करण्यासाठी तुम्ही वेळोवेळी या मानवी समाजामध्ये येता. तर याच्यावरती प्रभुपादांनी असं असलं समजा कुठे असं दिलं असेल अ, वानप्रस्थ आश्रम, गृहस्थ आश्रम, निष्काम कर्मयुक्त, प्रभुपाद काय बोलतील? तुमचा अंदाज काय? प्रभुपाद काय सांगतील? जेव्हा पण वर्णाश्रमाचं वर्णन येतं किंवा असं हे दान वगैरे दिलं पाहिजे, वानप्रस्थ घेतलं पाहिजे, असं वर्णन आल्यावरती प्रभुपाद नेहमी एक गोष्ट लिहितात किंवा यज्ञ केला पाहिजे असं वर्णन आलं तर जेव्हा पण यज्ञाबद्दल शब्द येतो तेव्हा प्रभुपाद म्हणतात ना की यज्ञ म्हणजे संकीर्तन यज्ञ सध्याच्या काळासाठी. आता हा जो श्लोक आहे वेद क्रिया तपः समाधिभी, तर हा पण योग्य मार्ग आहे. परंतु त्या मार्गासाठी वर्णाश्रम व्यवस्थित असलं पाहिजे. तर सध्याच्या स्थितीमध्ये समाजामध्ये कुठे वर्णाश्रम आहे? हं. आणि जसं की आपण बघितलं ना वर्ण आणि आश्रम जन्माने नाही तर कर्माने ठरतो. आता असे मुंबईमध्ये बरेचसे लोक आहेत त्रिवेदी चतुर्वेदी जे टॅक्सी ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्या तोंडामध्ये भरून ते पान मसाला वगैरे असतो. मग आता यांना कसं काही ब्राह्मण वर्णाचं म्हणता येईल? एखादा व्यक्ती क्षत्रिय कुळामधला असेल, हं, परंतु तो कुणाच्या तरी घरी स्वयंपाकी आहे. तर क्षत्रिय कधी स्वयंपाकीचं काम नाही करणार. क्षत्रिय कधी पण नेता होणे किंवा लोकांचं नेतृत्व करणे, हं, असं त्यांच्या आपोआप त्यांच्या स्वभावामध्ये ते असतं. नेतृत्व करणे, दुसऱ्याची रक्षा करणे, हे त्यांच्या स्वभावातच असतं. त्यांना सांगायची गरज नाही. आणि जे ब्राह्मण लोक आहेत, म्हणजे जन्माने म्हणत नाही मी, त्यांच्या स्वभावातच असतं शास्त्र अध्ययन करणं किंवा सत्वगुणामध्ये वागणं आणि इतरांना पण सत्वगुणानुसारच उपदेश करणं. हे त्यांच्या स्वभावामध्ये असतं. हे काही स्वभावातून काढता येत नाही. तसंच वैश्य लोकांचं पण आहे. त्यांच्या स्वभावातच असतो बिझनेस. खास करून गुजराती लोकांबद्दल म्हणतात ना. तर हे जी पद्धत भगवंत घेऊन येतात त्याच्यासाठी वर्णाश्रम कार्यरत असला पाहिजे. म्हणून प्रभुपाद या तात्पर्यात सांगतायत की सध्या वर्णाश्रम कुठे अस्तित्वात आहे? कोणाला आपला वर्ण आणि आश्रम आता आश्रम तरी समजा ठीक आहे. गृहस्थ आश्रम माहीत असेल. परंतु ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास तर बंदच पडलंय. संन्यास म्हणजे पारंपरिक वर्णाश्रमाचा संन्यास, भक्तीमधला नाही. तर समाजामध्ये आपण कुठं बघतो? मुलांना कुठं ब्रह्मचर्याचं शिक्षण दिलं जातं? सगळे गडबड तर त्याच काळात करतात मुलं. मग फक्त गृहस्थ आश्रम आहे. गृहस्थ आश्रम ते पण फक्त लायसन्ससारखं. आणि नंतर कोण घराला सोडतं? सगळे तर मरेपर्यंत घरातच राहतात. वानप्रस्थ आणि संन्यास तर मग प्रश्नच नाही. तर हां, पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, की असं नाही मग तुम्ही असा विचार कराल, की अरे आपण पण तर वानप्रस्थ घेत नाही. आपल्या भक्तीसाठी वेगळ्या गोष्टी आहेत. प्रभुपाद काय बोलले, की आपल्याला वानप्रस्थ घेऊन जंगलात जाण्याची गरज नाहीये. घरीच राहून तुम्ही नामजप आणि अधिकाधिक आता वेळ अध्यात्मासाठी द्या. पूर्वी कुटुंबाच्या जबाबदारीसाठी दिली होतं ना. तर पण काय होतं, की ते म्हणतात ना दोरी सुंब जळेल पण वळ जात नाही असं म्हणतात ना. तर गृहस्थ आश्रमामधले सगळे कर्तव्य करता 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 व्यक्ती इतका त्याच्यामध्ये अडकून पडतो की त्याला आता सोडण्याचे सगळे म्हणत असले तरी तो सोडत नाही. की बाबा आता तुम्ही तीर्थाटन करा किंवा काय म्हणतात देवधर्म करा तरी पण त्या व्यक्तीला नाही जमत.
कारण तेवढी त्याला हे पडलेली असते, सवय किंवा आसक्ती. तर आपल्या भक्तीमध्ये आपण वानप्रस्थ वगैरे घेण्याची गरज नाही, परंतु तरीसुद्धा इस्कॉनमध्ये याची पण व्यवस्था केली जाते. वानप्रस्थ आश्रम काही मंदिरात आहे, ब्रह्मचारी आश्रम तर आहेच आहे, आणि आपले गृहस्थ भक्त आहेत. पुण्यामध्ये मला वाटतं वानप्रस्थ आश्रम आहे, तिथे काही भक्त आलेत पण, आणि संन्यासी तर आहेतच. तर कुणाला तसं वानप्रस्थ आश्रम घ्यायचा असेल तर ती पण फॅसिलिटी आहे. परंतु प्रभुपाद असं बोलले की तुम्ही तुमच्या घरी राहूनच आता जास्तीत जास्त वेळ भक्तीसाठी द्या, त्यालाच वानप्रस्थ म्हणायचं. तर हे का आता करू शकत नाही? कारण वर्णाश्रम अस्तित्वात नाही आहे. वेद, याग, योग, क्रिया, तप आणि समाधी. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात की यासाठी या युगामध्ये भगवंत चैतन्य महाप्रभूच्या रूपात आले, आणि त्यांनी सांगितले की बाबा या युगामध्ये फक्त हरिनाम आहे. तुम्ही ब्रह्मचर्य आश्रमामध्ये वेदांचं अध्ययन, वेगळ्या प्रकारचे काय म्हणतात, यज्ञ, तपस्या हे करत बसू नका. कारण वर्णाश्रम अस्तित्वात नाही आहे आणि वातावरण शुद्ध नाही आहे. त्याच्यामुळे शास्त्रांनी आणि स्वतः भगवंतांनी सांगितले की हरेर्नाम हरेर्नाम हरे नामेव केवलम. आता याच्याबद्दल तुम्ही वर्ण ऐकलं असेल बऱ्याच वेळा. हरेर्नाम 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 3 वेळा बोलले. नंतर एव केवलम. हरेर्नाम हरेर्नाम हरे नाम एव केवलम. नंतर कलव नास्ती, हरे नाम कलव नास्ती एव नास्ती एव गतिरन्यथा. तर 3-3 वेळेस त्यावरती भर दिलाय. जेव्हा एखाद्या गोष्टीला 3 वेळेस म्हटलं जातं ना, याचा अर्थ समजून घ्यायचं की हे आता शेवटचा निर्णय, याच्यापेक्षा काही वेगळा विचार करायचा नाही. समजा कोणी बोललं अरे यार, हरेर नाम तर ठीक आहे, पण ते काय म्हणतात, कालसर्पयोगाची पूजा करून आलं पाहिजे का? किंवा कुठे काही तर ते वेगळ्या प्रकारचे लोक करतात ना यज्ञ, कर्मकांडी यज्ञ, ते करायचे का? तरी ते सरळ सरळ म्हणतात नाही. भक्तांसाठी हरेर नाम हरेर 3 वेळेस सांगितलंय. चुकून पण दुसरा शब्द नाहीये. आणि नामएव केवळ नामच. आणि कलेव नास्ती एव नास्ती एव नास्ती एव गतिरन्यथा 3 वेळेस नाही 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 म्हटलं. हरिनाम हो हो हो, दुसरं नाही नाही नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा अजून कुणाला सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे की कलियुगात काय करायचं. किंवा कोणी जर दुसरं काही करत असेल तर तो ॲक्च्युली या युगधर्माचं पालनच करत नाहीये. हरिनाम सोडून दुसरं काहीच नाही चालणार कलियुगात. कारण कलियुगाचा धर्मच हरिनाम आहे ना. कुठे सांगितलं कलियुगाचा धर्म हरिनाम आहे? श्लोक नाही आला तरी सांगा, म्हणजे फक्त भाषांतर सांगितलं तरी चालेल. कलियुगाचा धर्म हरिनाम आहे कुठे सांगितलं? कुणी कुणीच प्रभूजी काय बोलले? कलियुगाचा धर्म हरिनाम आहे असं कुठे सांगितलंय? भगवद्गीतेत सततम कीर्तयंतो माम. आपण तिथे कलियुगाचं नाम नाही ना. हम्म. कलियुगामध्ये आपण चर्चा काय करतोय की रक्षणासाठी भगवंत वेगवेगळ्या वेळी येतात, आणि वर्णाश्रमाचं सर्वधर्म परित्याज्य मामेकम नाही नाही. हम्म, यदा यदा येत नाही. नाही, तुम्ही वेळ घ्या, वेळ घ्या. हा. तर चर्चा ही चालू आहे की बाबा अशा पद्धतीने येऊन भगवंत मार्गदर्शन करतात. परंतु प्रभुपाद बोलतात की कलियुगामध्ये ते करणं शक्य नाही आहे, कारण वर्णाश्रम अस्तित्वात नाही आणि वातावरण खूप दूषित आहे, आणि कलियुगासाठी केवळ हरिनाम आहे असं महाप्रभूंनी सांगितलं आहे. मग मी तुम्हाला असं बोललो की समजा कोणी हरिनाम नाम जप सोडून दुसरं काही जरी करत असेल, तर तो कलियुगाचा धर्म करत नाही आहे. तर कलियुगाचा धर्म नाम स्मरण आहे असं कुठं सांगितलं? तर एक खूप प्रसिद्ध श्लोक आहे ना, कृते यद्धायते विष्णू कली त्रेता. हरी कीर्तनात. कृते यद्धायते विष्णू त्रेतायाम ते मखे द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनाद. त्याच्यामुळे फक्त आपण इस्कॉनमध्ये किंवा गौडे संप्रदायामध्येच कीर्तन करतो किंवा नामस्मरण करतो असं नाही आहे. ॲक्च्युली वारकरी संप्रदायामध्ये पण रामकृष्ण हरी या नामस्मरणालाच महत्त्व आहे. तर आणि समजा श्री संप्रदाय असेल तर ते ओम नमो नारायणाय म्हणतील ना, काही असेल पण हरीचं नाव असेल. नाम आकारी बहुधा निज सर्व शक्ती स्यात. वेगवेगळ्या नावामध्ये भगवंतांनी आपली शक्ती दिली. परंतु कलियुगामध्ये नामस्मरण सोडून तुम्ही वेगळ्या प्रकारचे यज्ञ करत बसले किंवा नसलेले तपस्या करत बसले, तर किंवा वेदांचं अध्ययन करत बसले. वेदांचं अध्ययन हे सगळं करून प्रगती नाही होणार.
किंवा हे सर्व जरी करायचं असेल तर हरिनाम सोबत केले तर ठीक आहे, पण हरिनाम सोडून नाही केलं पाहिजे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने येतात. मग चैतन्य प्रभुपादांनी सांगितलं की सध्याचा समाज तर प्राण्यांसारखा आहे. प्रभुपाद कधी कधी खूप कठोर बोलायचे. इंग्लिशमध्ये म्हणायचे सध्याचे समाज डॉग अँड हॉग सारखा आहे. कुत्रा आणि डुकरासारखा आहे असं प्रभुपाद म्हणायचे. अ, तर कारण प्रभुपाद म्हणायचे यांची वागणूक कशी आहे, कोणत्या स्तरावरती आताचा समाज वागतोय. तर यांच्या वागण्याकडे बघून तर असंच वाटतं की बाबा कुत्र्या आणि डुकरासारखंच वागणे, कुठे पण खायचं, कुठे पण काही करायचं, काही पण खायचं. तर प्रभुपाद म्हणतात की अशा समाजामध्ये हा वेद अध्ययन, योग क्रिया, तप आणि समाधी हे शक्यच नाही आहे, जरी कोणी प्रयत्न केला तरी. म्हणून जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांचा अवतार पण विशुद्ध सत्वातला आहे हे स्वीकारावं लागेल. कारण या श्लोकामध्येच सांगितलंय की तुम्ही जेव्हा जेव्हा शरीर धारण करून येता तेव्हा तुम्ही विशुद्ध सत्वामध्ये असता. म्हणून समजा एखादा कोणी मायावादी बोलला की अरे चैतन्य महाप्रभू एक सामान्य व्यक्ती होता, तुम्ही त्याला देव केलं. तर सामान्य व्यक्ती बोलले तरी चालेल, परंतु कधी कधी हे लोक काय म्हणतात की हा भ्रम आहे किंवा हे रूप खरं नाही आहे, भ्रममय आहे. तो खूप मोठा अपराध आहे. आणि असे म्हणणारे लोक आहेत समाजात. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की आता चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितले की हरिनाम, तर हरिनाम सोडून बाकी दुसऱ्या कसरती करत बसण्याची गरज नाही आहे. आणि एका हरिनामाने सर्व काही होऊन जाईल, एवढी श्रद्धा पण असली पाहिजे. हां, श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत है. श्रद्धा या शब्दाचा अर्थ काय, की व्यक्तीला पूर्ण विश्वास असला पाहिजे की मी भक्ती करून सगळ्या काही गोष्टी पूर्ण करतो. त्याला म्हणतात खरी श्रद्धा. नाहीतर समजा आता काही गोष्टी कर्मकांडाच्या, काही गोष्टी ज्ञानाच्या, ज्ञानयोगाच्या. आता ज्ञानयोगाची गोष्ट कशी म्हणता येईल पुढे की गेलो. की समजा एखादा व्यक्ती अ, बाहेरून तर भक्ती करतोय, घरी ये लवकर. परंतु त्याच्या भक्ती करण्यामागचा उद्देश काय आहे, की त्याला निराकार मोक्षाची प्राप्ती करायची आहे. म्हणजे त्याच्या भक्तीवरती ज्ञानाचा प्रभाव आहे. किंवा अ, बरेच असे लोक तुम्हाला दिसतील की जे बाहेरून रामनामाचा जप करतील किंवा हरे कृष्ण मंत्राचा जप करतील, परंतु त्यांची अंडरस्टँडिंग अशी असते की मीच शेवटी राम आणि कृष्ण होणार आहे. तर हे खूप गडबड लोक आहेत. म्हणून बाहेरून जप करताना दिसतात म्हणून भक्त आहेत असं नाहीये. चैतन्य चरितामृतमध्ये पण असं एक उदाहरण येतं. रघुनाथदास गोस्वामीसोबत एक वृंदावनामधून ब्राह्मण येतात. त्यांचं नाव काहीतरी रामदास असं काहीतरी होतं. तर ते वृंदावनावरून येताना जगन्नाथपुरीपर्यंत रघुनाथदास गोस्वामींची खूप सेवा करतात आणि नित्य 24 तास रामनामाचा जप करायचे, 24 तास. आणि जेव्हा पुरीमध्ये आले रघुनाथदास गोस्वामी आणि ते व्यक्ती चैतन्य महाप्रभूकडे गेले, तर चैतन्य महाप्रभूने त्या व्यक्तीकडे बघितलं पण नाही. तर मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं, अरे असं का करतायत महाप्रभू, हा व्यक्ती तर 24 तास जप करतोय. महाप्रभू बोलले तू जप करतोय पण त्याला राम व्हायचंय. तर हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय की भक्ती ज्ञानाने कर्माने प्रभावी झाली कसं समजायचं. बाहेरून जप चालू आहे, मनामध्ये मन आहे की विचार आहे की मीच विठ्ठल होणार आहे. तर ते हे झालं मायावाद. किंवा हे विग्रह वगैरे सगळं काही माया आहे, भ्रम आहे. फक्त आपल्याला काही दिवसासाठी हे यांची पूजा करायची आहे. नंतर हे सर्वत्र असणारच नाही. हे पण अशा पद्धतीने भक्ती प्रभावित होऊ शकते. तर आता तुम्हाला समाजामध्ये ओळखायला सोपं जाईल की असे लोक आहेत की नाही म्हणून. तर आता तेच कृष्णा पुस्तकामध्ये प्रभुपाद काय सांगत बघूया. प्रिय भगवंता, पान नंबर 24. प्रिय भगवंता, आपण प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी, आपण इथं बघितलं ना, श्रेय उपायनम हरे. प्राणी मात्राच्या कल्याणासाठी. शरीरनाम श्रेय उपायनाम वपू. प्राणीमात्राच्या कल्याणासाठी म्हणजे ॲक्च्युली मनुष्यासाठीच, बाकीच्यांना काय समजणार आहे. आपल्या दिव्य रूपात अवतरणे होता. आता हे दिव्य रूप लिहिण्याचं कारण हे आहे की कारण बाकी काही लोक त्याला माया म्हणतात. त्यामुळे ते आपले प्रत्यक्ष दर्शन करू शकतात आणि वेदांचे अनुष्ठान, योग, ध्यान, शास्त्रोक्त भक्ती याद्वारे आपल्याला पूजेच्या भेटी अर्पण करू शकतात.
प्रिय प्रभू, जर आपण आपल्या आनंदमय व ज्ञानमय अशा स्वस्थितीविषयी सर्व प्रकारच्या अज्ञानी तर्कांचे उन्मूलन करणाऱ्या शाश्वत दिव्य रूपात अवतरित झाला नाही, तर सर्व लोक प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली आपल्याविषयी तर्कच करत राहतील. तर तर्क म्हणजे असंच की हा जो हे कृष्ण जे हे जो व्यक्ती आहे तो पूजनीय नाही आहे, त्याच्यामध्ये असणारा ब्रह्म पूजनीय आहे, किंवा कृष्ण एक खूप मोठा राजकारणी व्यक्ती होता आणि त्याने खूप प्रभाव पाडला. तर असे जे तर्क आहेत त्याच्याबद्दल प्रभुपाद म्हणतात की हे लोक तुमच्याबद्दल असे तक्रार नाही, तर्क करत बसले असते. हां, ठीक आहे, हे झालं. हरे कृष्ण प्रभूजी. हां, येस माताजी. मी मध्येच बोलते, पण हां माझा प्रश्न होता प्रभूजी. हां, असा पण श्लोक झाला, बोला. अं, नाम जप करून भक्ती करून जर कर्मकांड केलं तर? हां, मग तुमची ती भक्ती प्रभावित आहे, त्याला मिश्र भक्ती म्हणतात. त्याने पण फळ मिळेल, तुमची प्राधान्यभूत भक्ती होईल. एकदम चांगल्या पद्धतीने केलं तर जास्तीत जास्त वैकुंठामध्ये जाता येईल, परंतु वृंदावनाचा भाव नाही मिळणार. वृंदावनामध्ये जे भगवंताला मित्र, स्वतःचा मुलगा वगैरे मानलं जातं, ते नाही मिळणार. पण कर्मकांडामध्ये पण काय आहे की समजा आपल्याला घरच्यांच्या प्रभावाखाली जर करावं लागत असेल, तर त्याला एक हे दिलं जातं, एक उदाहरण दिलं जातं किंवा एक गीतेचंच असं एक श्लोक आहे, अ, अश्रद्धा विरहितम यज्ञम तामसम परिचक्षते, आहे ना. एक असं म्हणणं आहे की समजा तुम्ही जे कार्य करताय त्या कार्यामध्ये तुम्हाला श्रद्धा नसेल, तर ते कार्य केलं काय आणि नाही केलं काय सारखंच आहे. असा एक गीतेमध्ये श्लोक आहे. शेवटच्या अध्यायामध्ये एक्झॅक्टली काय आहे तो, अश्रद्धया हुतम दप्तम तपस्तप्तम कृतम च यत् असद इति उच्यते पार्थ न च तत्प्रेत्य न इह. अश्रद्धया हुतम दप्तम, श्रद्धा नाही आहे परंतु तुम्ही हुतम म्हणजे ते हुतम म्हणजे यज्ञामध्ये ते टाकतात ना आहुती, ते सर्व काही देत आहे, परंतु तुम्हाला त्याच्यावरती श्रद्धा नाही आहे, तर मग तुम्हाला त्याचं फळ पण मिळणार नाही आणि त्याचा परिणाम पण होणार नाही. जसं की भरत महाराज होते ना आपले, जे पुढच्या जन्मामध्ये हरिण झाले. तर भरत महाराज जेव्हा राज्य करत होते, तेव्हा ते त्यांच्या राज्यामध्ये यज्ञ वगैरे करायला सांगायचे, म्हणजे वर्णाश्रमाच्या गोष्टी. मग असा प्रश्न विचारला जाईल, भरत महाराज तर शुद्ध भक्त होते, मग असं का करायचे? तर तिथेच भागवतामध्ये सांगितले की हे सर्व करत असताना भरत महाराजांच्या मनात असा विचार असायचा की मी हे भगवंतांच्या हाताला अर्पण करतोय. जसं की इंद्राला भगवंतांचे हात समजले जातात. तर वेगवेगळ्या देवतांना जी आहुती द्यायची, ती आहुती देताना भगवंतांच्या शरीराच्या अंगांना स्मरण करून आहुती द्यायची. तर त्या पद्धतीने त्यांचा यज्ञ हा कर्मकांड न राहता भक्ती होऊन जायचा. आणि दुसरी एक गोष्ट अशी करायची ते की स्वतः भक्तीचे कार्य करायचे आणि हे यज्ञ वगैरे हे कर्मकांड आहे ते करण्यासाठी दुसऱ्या लोकांना काय म्हणता येईल आपल्याला, पगारावर ठेवायचे किंवा त्यांना त्यांच्याकडे जबाबदारी द्यायची. तर मग असा प्रश्न येईल की समजा यांना पूर्णपणे भक्तीमध्ये श्रद्धा आहे, मग कर्मकांड लोकांना म्हणजे करण्यासाठी लोकांना पगारावर ठेवण्याची काय गरज आहे? तर त्याचं स्पष्टीकरण असं दिलं जातं की समाजामध्ये सगळे लोक लगेच भक्तीच्या स्तरावरती येऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांसाठी वर्णाश्रमाचा मार्ग दिला जातो की कमीत कमी ते बघून तरी काहीतरी ते लोक करतील. परंतु त्यांनी जर असं बघितलं की अरे आपला राजा तर पिंडदान किंवा काय काळ सर्पयोग काहीतरी म्हणतात, अशी यज्ञच करत नाही आपला राजा, आपण कशाला करायचं? परंतु त्यांना हे कळत नाही की राजा भक्ती करतोय, शुद्ध भक्ती करतोय, म्हणून तो हे करत नाही. मग प्रजा काय करायला जाईल की भक्ती पण करणार नाही आणि वर्णाश्रमाचं पण पालन करणार नाही. त्याच्यामुळे त्यांचं खूप जास्त नुकसान होऊ शकतं. म्हणून तुम्ही बघाल की शुद्ध भक्त असून सुद्धा काही राजांच्या जीवनामध्ये अशा यज्ञाचं वगैरे वर्णन आहे. तर त्याच्यामागचं हे कारण आहे. तर आता तुम्ही बोलल्या की जर कर्मकांड केलं तर आता तुम्ही कोणत्या भावाने कर्मकांड करताय त्याच्यावरती सर्व निर्भर आहे.
भक्तिरसामृत सिंधूचा अभ्यास करताना ह्या गोष्टी अधिक स्पष्ट होतील. अ, सरळ सरळ भक्तीच्या व्याख्येमध्येच ते शब्द आहेत. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकुल्येन कृष्णानुशीलनम भक्तिर उत्तमा. उत्तम भक्ती, शुद्ध भक्ती, केवल भक्ती, कोणत्या भक्तीला म्हणायचंय? अन्याभिलाषिता शून्यम. भगवंत सोडून दुसऱ्या काही प्राप्तीची आशा नसली पाहिजे. म्हणजे काही लोकांना स्वर्ग पाहिजे असतो, काही लोकांना निराकार मोक्ष पाहिजे असतो. आणि ज्ञान कर्मादि अनावृतम, ज्ञानाने आणि कर्माने ती झाकली नाही पाहिजे. झाकली नाही पाहिजे याचा अर्थ काय होतो? ज्ञानयोग आणि कर्मयोगातल्या अशा काही गोष्टी आपण करू शकतो की ज्याने भक्तीवरती प्रभाव पडत नाही, ज्याने भक्तीला मदत होऊ शकते. समजा कर्मकांडामध्ये असं सांगितलं असेल की दिवसातून इतक्या वेळा आंघोळ केली पाहिजे, तर ती गोष्ट करून आपल्याला भक्तीमध्ये मदत होते. तर त्याला कर्माने आवृत्त झाले असं नाही म्हणत. म्हणजे मला काय सांगायचं आहे, ज्ञान आणि कर्म शून्य झालं पाहिजे असं नाही आहे, ज्ञान आणि कर्माने झाकलं नाही पाहिजे असं म्हणतात. ठीक आहे, खूप जास्त किचकट होईल, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो की भक्ती ज्ञानाने आणि कर्माने जर प्रभावित झाली तर ती भक्ती राहते, पण ती शुद्ध नाही राहत. हं? अ, परंतु ती एकदम गुणीभूत पण नाही होणार, प्राधान्यभूत राहील. आपण बघितलं होतं ना, गुणीभूत म्हणजे ज्याच्यामध्ये भक्ती खूप कमी, ज्ञान अष्टांग आणि ज्ञान जास्त, त्याला आपण गुणीभूत म्हणतो. आणि अशा अशा लोकांना निराकार मोक्षाची प्राप्ती होते. नंतर भक्ती खूप जास्त आहे, परंतु तुम्ही असे बोलले की मध्ये मध्ये काही कर्मकांडाचं करणार, पूर्णपणे श्रद्धा 100% भक्तीवर नाही, 10% कर्मकांडावर किंवा ज्ञानावर किंवा अष्टांग योगाच्या साधनेवर असेल, तर भक्ती खूप आहे, प्राधान्यभूत आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला अ, सालोक्य, सार्ष्टी, सामिप्य आणि सारूप्य या 4 मुक्ती मिळू शकतात. म्हणजे भगवंतांच्या धामावरती राहणे, त्यांच्यासारखं शरीर, त्यांच्यासारखं ऐश्वर्य आणि सामिप्य, त्यांची निकटता, ह्या गोष्टी मिळू शकतात. परंतु वृंदावनाचा भाव नाही मिळणार. तर आता तुम्ही कशावरून म्हणताय मला हे कळलं नाही. पण समजा जरी तुम्हाला प्रभूजी, हां घरच्यांच्या समाधानासाठी कधी कधी कर्मकांड हां मग तुम्हाला आता करायला भाग पाडता म्हणून मी बोलली, बाकी काही हां नाही. मग तुम्हाला उत्तर तर मिळालं असेल ना भरत महाराजांच्या उदाहरणावरून. हो. हो ना. पण एक गोष्ट अशी आहे की आपण भक्ती करतोय ना, आणि जी मागची पिढी आहे त्यांनी कसे त्या म्हणजे नेहमीनुसार पिढीच्या त्याच गोष्टी केल्या, आणि तुम्ही एकदम त्यांच्या विरुद्ध बोलायला लागले की हे कर्मकांड आहे, हे नाही करायचं, असं नाही करायचं, तर विनाकारण प्रॉब्लेम तयार होईल. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होण्यासारख्या गोष्टी करायच्या नाही. म्हणजे सोबत बसायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सोबत बसून मनामध्ये हरिकृष्ण महामंत्र चालू ठेवायचं किंवा भगवंतांना अर्पण करतो या भावनेनं करायचं. परंतु लोकांना डिस्टर्ब नका करू. कारण आता ही समाजावरती अद्वैतवाद, कर्मकांडाचा खूप प्रभाव आहे. अष्टांग योगवाले काही दिसत नाहीत. तर तुम्हाला उत्तर मिळालं तर आपण समोर जाऊ. माताजी उत्तर मिळाले की नाही? हो हो प्रभूजी, मिळालं मला. हां चला मग आता हा पुढचा श्लोक गाऊया. श्लोक क्रमांक 35. सत्वं न चेधातरिदं निजं भवेत् सत्वं न चेत सत्वन्न धातुरिदं चेद्धातरिदं भवेतः भवेत् विज्ञानमज्ञानभिदापमार्जनम् विज्ञानम् विज्ञानम् अज्ञानविधा अज्ञानविदा अपमार्जनम् अपमार्जनम् गुणः प्रकाशे अनुमीयते भवान् गुणप्रकाशे गुणप्रकाशे अनुमीयते भवान् भवान् प्रकाशते यस्य च येन वा गुणः. प्रकाशते प्रकाशयते यस्य तेन चेन वा वाक्येन गुणः. वा गुणः. तर इथे पण इथे आता असं वर्णन आहे, भगवंत प्रश्न विचारतात देवतांना की अरे तुम्ही असे बोलताय, परंतु लोक तर म्हणतात की माझं स्वरूप सत्वगुणाचं आहे. मग त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तर देवता उत्तर देतात की सत्वम न चेत धातर इदम निजम भवेत, की ते लोक म्हणताय तुम्ही सत्वगुणी आहात,
त्यांचा त्यांचा प्रॉब्लेम काय आहे? विज्ञानम अज्ञान कशा सुरुवात विज्ञानम अज्ञान भिदापमार्जनम. त्यांच्याकडे विज्ञान नाही आहे, म्हणून त्यांच्या अज्ञानाचं मार्जन होत नाही, म्हणजे अज्ञान दूर होत नाही. आता विज्ञान आणि अज्ञान काय हे बघूया आपण. तर विज्ञान म्हणजे काय, की व्यक्तीला भगवंतांचा अनुभव किंवा भगवंतांबद्दल जे वर्णन आहे त्याची अनुभूती करणे. म्हणजे कधी कसं असतं की एक तर म्हणजे शास्त्रातल्या ओळी वाचणे किंवा बोलणे, तो एक स्तर आहे. आणि दुसरा त्याच्यावरती कन्व्हिक्शन, पूर्ण श्रद्धा, त्याला म्हणतात विज्ञान. तर इथे देवता म्हणतात की तुमच्या या दिव्य स्तराला जोपर्यंत व्यक्ती स्वतः दिव्य स्तरात येत नाही, तोपर्यंत तो किती जरी तर्कवितर्क करत बसला तरी त्याला तुमचं खरं स्वरूप नाही कळणार. आ, जरी तुम्ही सत्व म्हणजे काय म्हणता येईल, गुणातीत आहात तरी त्यांना कळणार नाही, कारण ते लोक स्वतः त्या गुणात आले पाहिजे. आता काय कसं सांगणार? अ, आता समजा काही लोक आहेत आणि ते समाजामध्ये काय, की समजा असेच भटकत राहतात, दारू सिगरेट वगैरे घेणार, आंघोळ वगैरे नाही करणार. तर त्या लोकांना ना, की दिवसा आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून कशी अनुभव असतो हेच कळत नाही. असे लोक आता पण आहेत. राधा गोविंद महाराज एका क्लासमध्ये सांगत होते की त्यांच्या गावामध्ये असेच लोक आले होते, ते फिरणारे इकडे तिकडे. तर एक तो छोटा मुलगा होता त्यांच्यापैकी. तर तो काहीतरी काम ऐकत नव्हता त्याच्या आईचं. तर ती बोलली, जर माझं काम नाही ऐकलं तर पुढच्या जन्मात ब्राह्मण होशील आणि दिवसात 3 वेळा आंघोळ करावी लागेल. तर तिच्या दृष्टिकोनातून आंघोळ करणे हा त्रास आहे. तर जसे या लोकांना तमोगुणाच्या प्रभावाने असल्यामुळे, की दररोज स्नान करून किंवा सत्वगुणी आहार घेऊन कसा जाणीव होते याची त्यांना कल्पनाच करता येत नाही. तुम्ही किती जरी समजावून सांगितलं ते त्यांच्या डोक्यात नाही जात. तसेच जोपर्यंत व्यक्ती स्वतः शुद्ध सत्वामध्ये येत नाही किंवा शुद्ध सत्वामध्ये येण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत त्याला भगवंतांचं स्वरूप कसं दिव्य आहे हे समजणार नाही. मग त्यासाठी कसं तिथे यायचं? तर तिथे येण्यासाठी भक्त्या माम अभिजानाति, की भगवंतांना जाणण्याचा एकच मार्ग आहे, ती म्हणजे भक्ती. हे गीतेमध्ये सांगितलं आहे. भक्त्या माम अभिजानाति यावन्यास्यास्मी तत्त्वतः ततो माम तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. असे 2-3 श्लोक आहेत. भागवतामध्ये पण आहे. आणि आपल्याला माहीत आहे की भक्तीशिवाय भगवंतांच्या स्वरूपाला नाही जाणता येत. इतर मार्गातली लोक स्वरूप जाणण्याचा प्रयत्न पण करत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत भगवंतांची कृपा होत नाही तोपर्यंत त्यांच्या स्वरूपाला जाणणं कठीण आहे. आणि मग ती कृपा होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर भक्ती केली पाहिजे. कारण भक्त्या माम अभिजानाति आहे किंवा भक्त्या अहम एकया ग्राह्य श्रद्धा या आत्मा पुन्हा सताम. नेहमी नेहमी हा भक्ती 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 शब्द येतो, की भक्तीशिवाय भगवंतांना त्यांच्या दिव्य स्वरूपात जाणणं शक्य नाही आहे. त्यामुळे अ, तोपर्यंत या लोकांना काही समजणार नाही. तर प्रभुपाद पण म्हणतात की असे लोक काय म्हणतात 24मध्ये, श्रीकृष्णांचा अवतार हा भगवंतांच्या सर्व काल्पनिक मूर्ती प्रथेला उत्तर आहे. प्रत्येकजण आपल्या प्राकृतिक गुणानुसार म्हणजे सत्व रज आणि तम परमेश्वराच्या रूपाची चुकीची कल्पना करीत असतो. आता हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे जर वाक्य नाही समजलं तर आपल्याला असं वाटेल की मूर्तीपूजा चुकीची आहे. श्रीकृष्णांचा अवतार हा भगवंतांच्या सर्व काल्पनिक मूर्ती प्रथेला उत्तर आहे. सांगा बरं, याच्यातून तुम्हाला काय आयडिया वाटते? तुमचा गेस काय आहे? तुमच्याकडे कृष्णा पुस्तक नसेल तर मी परत एकदा वाचतो. श्रीकृष्णांचा अवतार हा भगवंतांच्या सर्व काल्पनिक मूर्ती प्रथेला उत्तर आहे. यातून काय कळतंय? हे म्हणजे सर्व इतर भगवंतामध्ये समाविष्ट आहेत ना, असं म्हणजे देवी देवता डेमी नाही गॉड्स असं. नाही, तुम्ही काय करा, फक्त फक्त हे वाक्य ऐकून तुम्हाला
काय विचारतो तेवढंच सांगा. श्रीकृष्णांचा अवतार हा भगवंतांच्या सर्व काल्पनिक मूर्ती प्रथेला उत्तर आहे. हे श्रीकृष्णांचा अवतारच मूळ अवतार आहे असं. ईश्वर परमकृष्ण हा मूळ अवतार मी तुम्ही त्यांच्या थोडं जवळपास आले. तर सर्व हे कारण देवता काय समजावून काल्पनिक सांगतायत. सांगितलं ना प्रभूजी त्यांनी. हा हे वाक्य महत्वाचं आहे. श्रीकृष्णांचा अवतार हा भगवंतांच्या सर्व काल्पनिक मूर्ती प्रथेला उत्तर आहे. जर नाही हो समजलं तर असं वाटेल की अरे बरोबर. समजा एखाद्या व्यक्ती अरे मग मूर्तीपूजा का करतो आपण. तर आपण करतो ती मूर्तीपूजा नाही, ही काल्पनिक पूजा आहे. तर काल्पनिक मूर्तीपूजेमध्ये काय असतं, हे लोक स्वतःच्या मनानेच विग्रह तयार करतात. जसं मी तुम्हाला गणपतीबद्दल बोललो होतं ना, तसंच भगवंतांबद्दल पण आहे. की समजा त्यांनी शास्त्रामध्ये असं वाचन केले की बाबा परम सत्य किंवा ईश्वर तर कृष्ण हा पुरातन आहे. पुरातन म्हटलं की ते काय कल्पना करतात की खूप जास्त वयस्कर व्यक्ती असेल आणि तशी ते समजा त्यांची छवी करणार किंवा विचार करणार. परंतु त्यांना हे कळत नाही की त्याच त्याच ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलं की अ, नवयौवनांच्या कृष्ण नेहमी नवयौवनामध्ये असतो, म्हणजे नेहमी किशोरवयातच असतो. तर असे हे जे काल्पनिक रूपं आहेत, कोणी कृष्णाला समजा खूप वय झालेला व्यक्ती समजतोय किंवा कोणी निराकार समजतोय, किंवा कोणी स्वतःच्या मनानेच काहीतरी जसं वाटेल तशी मूर्ती घडवून आणतोय. तर ह्या सगळ्या काल्पनिक मूर्तीपूजा आहेत. म्हणून जेव्हा भगवंतांनी जन्म घेतला, अ, त्यांच्या लीला आणि त्यांना बघून कळलं की कृष्णांचा रंग कसा आहे. सावळा रंग आहे. कोणते कपडे घालतात, पितांबर घालतात, डोक्याला कशाची सजावट आहे, मोरपंख आहे, गळ्यामध्ये कशाच्या माळा आहेत, वनमाळा आहेत. तर हे वर्णन शास्त्रामध्ये दिलं ना. मग हे वर्णन असल्यावरती आपण तशा पद्धतीने विग्रहांना तयार करू शकतो किंवा तशा पद्धतीने विग्रहांची सेवा करू शकतो. तर हे भगवंत आल्यामुळे काल्पनिक गोष्टीला उत्तर आहे असं प्रभुपाद आणि देवता पण म्हणतात. आता तुम्हाला कदाचित कळलं असेल. कारण आपण मंदिरामध्ये पण भगवंतांची पूजा करताना असं करत नाही की एक दिवस त्यांच्या हातातून बासरी काढली आणि तलवार दिली. असं कधी करत नाही. हं. कारण कृष्णाच्या रूपाचं वर्णन जेव्हा पण आपण ऐकले, ते बासरीधारीच आहे ना कृष्ण. तलवारधारी तर कुठं सांगितलं नाहीये. तर हे महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही आता इथं जीईमध्ये पण मी बघितलं, की समजा एखाद्या वेळेस काही नवीन प्रकारे ड्रेसिंग करतात ना, की मी नवीन काय बघितली होती, की त्यांच्यावरती फुलपाखरू ठेवणं किंवा मधमाशी ठेवणं भगवंतांच्या कपड्यावरती वगैरे. तर त्याचे पण संदर्भ शोधून काढतात. की अरे हां, इथे-इथे असं वर्णन आहे, की भगवंतांच्या शरीरावरती मधमाशी बसली होती किंवा आकर्षित झाली होती. त्या वर्णनावरून हे ठेवू शकतो. नाहीतर मनात आलं तसं मी बोललो ना, कोणी तलवार ठेवेल, कोणी काहीतरी मनानेच विचित्र गोष्ट करेल, तर ते सगळं गडबड होतं. म्हणून विग्रह पूजेमध्ये पण जसं शास्त्रात सांगितले तशीच विग्रह पूजा करावी लागते. अ, आपल्याला आवडते म्हणून भगवंतांना जीन्स पॅन्ट नाही घालता येणार. कारण ते काल्पनिक गोष्ट झाली. तर हे सांगतात प्रभुपाद. आता बघा, ब्रह्मसंहितेत भगवंत पुराण पुरुष असल्याचे म्हटले आहे. म्हणून विशिष्ट धर्माचे अनुयायी भगवंत अतिशय वृद्ध असला पाहिजे अशी कल्पना करतात आणि म्हणून ते भगवंतांचे रूप एखाद्या खूपच वृद्ध मनुष्याप्रमाणे चित्रित करतात. परंतु त्याच ब्रह्मसंहितेत त्याचा पर्याय दिला आहे. जरी भगवंत सर्व जीवात सर्वात पुरातन आहेत, तरी त्यांचे नवयौवन पूर्ण शाश्वत रूप आहे. नवयौवन आमच्या येतं ना ब्रह्मसंहितेमध्ये. तर त्यांची आयडिया काय असते, की अरे सर्वात पहिला माणूस म्हणजे सर्वात म्हातारा असला पाहिजे. म्हणजे ते काय करतात, की आपल्या भौतिक विचाराला भगवंतांवरती लावतात. आता समजा आपण असं म्हटलं, की आमच्या गावामध्ये हे हे जे व्यक्ती आहेत, ते सगळ्यात जुने आहेत, खूप आधीपासून आहेत. तर व्यक्तीच्या डोक्यात काय येईल म्हणजे खूप म्हातारे असतील. तर हाच भौतिक विचार लोकं भगवंतांवरती लावतात. परंतु त्यांना हे माहीत नाही, की रूपमेवम अ, ते काय होतं आपलं श्यामरूपम पुरी मधुपिरी पुरीवरा वयम कैशोरकम देयम आद्य एव परोरस. किशोर वय जे आहे ते परम भगवंतांचं स्वरूप आहे. असं होत नाही की गोलक वृंदावनामध्ये कृष्ण कधी मिडल एजमध्ये आले किंवा किती काय म्हणता येईल म्हातारपणामध्ये, असं कधी होत नाही. ते सगळ्या कल्पना आहेत. तर
या संदर्भात श्रीमद भागवतात वापरलेले तंतोतंत शब्द विज्ञानम अज्ञानभिद आपमार्जनम हे आहेत. आता या श्लोकामध्ये हे शब्द थोडेसे कठीण वाटू शकतात, पण हे समजल्यावरती खूप सोपं वाटेल. बाकी तर बाकीचे शब्द थोडे समजायला कठीण नाही आहेत, की सत्वम न चेत धातुर इदम निजम भवेत, की तुम्ही शुद्ध सत्वामध्ये असता आणि तुमचा याला भौतिक गुणाने तुमचं शरीर प्रभावित नाही. आता ही जी ओळ आहे ना, विज्ञानम अज्ञान भिदापमार्जनम, ही समजून घेणे थोडं महत्त्वाचे, कारण शब्द थोडे कठीण वाटतात. तर याचा खूप सरळ अर्थ दिलाय. विज्ञान म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे दिव्य ज्ञान. विज्ञानांचा अर्थ अनुभवी ज्ञान असाही होतो. ह्या दोन गोष्टीचं ज्ञान आहे. एक तर अनुभवजन्य, की समजा एखाद्याने कृष्णाचं दर्शन केलं, त्याला अनुभव झाला. किंवा दुसरं काय सांगले त्यांनी, अ, भगवंतांचे दिव्य ज्ञान, कदाचित हे शास्त्रीय ज्ञान असेल. तर दोन प्रकारचं ज्ञान, एक शास्त्रीय ज्ञान आणि एक अनुभवजन्य, ज्यांनी दर्शन केलं, बघितलं. तर याला म्हणायचं विज्ञानम. हं? आता विज्ञानमबद्दल आपण फक्त एवढं लक्षात ठेवू, की ज्यांना अनुभव झालाय भगवंतांच्या रूपाचा, त्यांच्याकडे रूपाबद्दल जी माहिती आहे त्याला विज्ञानम म्हणायचं. मग आता हे विज्ञान कसं मिळवायचं, तर प्रभुपाद आता गुरु शिष्य परंपरा सांगणार. दिव्य ज्ञान गुरु शिष्य परंपरेच्या अवरोह पद्धतीने स्वीकारायस हवे. हा उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे ब्रह्मदेव ब्रह्मसंहितेत श्रीकृष्णाचे ज्ञान प्रस्तुत करतात, त्याचप्रमाणे ब्रह्मसंहिता हे ब्रह्मदेवांच्या दिव्य अनुभवातून साक्षात्कार झालेले विज्ञान आहे. तर आता हे कशासाठी विज्ञान एवढं सांगितलं, की ब्रह्मसंहितेला काय आधार आहे? की ब्रह्माजींचं जी ब्रह्मसंहिता आहे, ती त्यांच्या विज्ञान झाल्यावरती लिहिलेलं पुस्तक आहे. पुस्तक किंवा ग्रंथ आहे. विज्ञान म्हणजे भगवंतांचा अनुभव किंवा अनुभवजन्य साक्षात्कार किंवा दर्शन म्हणा. आता तुम्ही ब्रह्मसंहितेमध्ये बरेच श्लोक आहेत. काही श्लोकामध्ये वेगवेगळे अवतार भगवंतांपासून कसे येतात, पुरुष अवतार कसे आहेत, त्याच्यानंतर दुर्गादेवी कशी कार्य करते, नरसिंहदेवांबद्दल वर्णन, गोलोक धामाचं वर्णन, असं भरपूर वर्णन आहे ब्रह्मसंहितेमध्ये. तर ब्रह्माजीचं हे सगळं वर्णन जे आहे ते अनुभवजन्य आहे, म्हणून त्याला विज्ञान म्हणतात. त्याला विज्ञान म्हणतात म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये जे काही वर्णन आहे त्याला आपण जशास तसं घेऊ शकतो. मग या विज्ञानाच्या सहाय्याने काय करता येईल? ब्रह्मदेवांच्या दिव्य अनुभवातून साक्षात्कार झालेले विज्ञान आहे आणि त्यातून त्यांनी श्रीकृष्णांचे दिव्य धामातील रूप आणि त्यांच्या लीला प्रस्तुत केल्या आहेत. म्हणून ब्रह्मसंहितेला खूप काय म्हणता येईल, प्रमाण मानता येतं, कारण हे ब्रह्माजींच्या अनुभवातून लिहिलेलं पुस्तक आहे. आजकालच्या एखाद्या व्यक्तीने ययाती आणि देवयानी, छावा, मृत्युंजय, अजून बरेच काही काही गडबड पुस्तकं लिहिलेत. तसं नाही ते पुस्तक. एकदम ब्रह्माजींच्या अनुभवातून, साक्षात्कारातून लिहिले, तर त्याला विज्ञान म्हणायचं. तर आता अज्ञान भिताप मार्जनम म्हणजे सर्व प्रकारच्या अज्ञानजन्य तर्कांचे खंडन करणारे ज्ञान. लक्षात ठेवायला सोपं कसं आहे, विज्ञान आणि दुसरं आहे अज्ञान. आता मार्जनम म्हणजे तुम्हाला माहीत असेल ना, मंदिर मार्जनादो. मार्जन म्हणजे सफाई करणे. चेतोदर्पण मार्जनम, की चित्तरूपी दर्पणाचं, आरशाचं सफाई करणे, किंवा भांडे जे धुतात ना त्याला पण मार्जन म्हणतात. तर थोडक्यात मार्जन म्हणजे काय? स्वच्छ करणे किंवा दूर करणे किंवा खंडन करणे. तर आता इथे काय सांगितलंय? विज्ञान अज्ञानप अज्ञानधिपाप मार्जनम. तर या विज्ञानाने अज्ञान जे आहे, जे की मनानेच कल्पना करणारे लोकांनी काही कल्पना तयार केल्यात भगवंतांबद्दल, त्याचं मार्जनम होतं. म्हणजे ते दूर होतात. त्या कल्पना किंवा ते दोष दूर होतात. तर मग याच्यासाठी विज्ञान कुठलं आहे? ब्रह्मसंहिता. मग तुम्ही जर ब्रह्मसंहितेतलं वाचन कराल म्हणजे तुम्हाला विज्ञान मिळतंय. मग या विज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही अज्ञानाचं मार्जन करू शकता. म्हणजे कुणी काही जरी वर्णन केलं तरी तुमच्याकडे विज्ञान आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्या वर्णनाला बळी पडणार नाही. जसं की हे पण आपण खूप वेळा चर्चा केली ना. काही लोक म्हणतात मी राम आहे, माझा भाऊ लक्ष्मण आहे आणि माझी बायको सीता आहे. किंवा काही लोक म्हणतात की आपला गुरुच कृष्ण आहे. तर त्या सगळ्यासाठी हे विज्ञान वापरलं पाहिजे.
अज्ञानातून लोक भगवंतांच्या रूपाच्या वेगळ्या कल्पना करतात. त्यांच्या वेगळ्या कल्पनानुसार कधी भगवंतांचे रूप असते तर कधी नसते. नसणारे पण लोक आहेत. परंतु ब्रह्मसंहितेतील श्रीकृष्णांचे प्रस्तुतीकरण विज्ञान आहे. मग कोण ठरवणार की कोणाचं खरं आहे? तर ब्रह्मसंहिता ठरवणार. अ, विज्ञान आहे, शास्त्रीय आहे, ब्रह्मदेवांनी अनुभूत केलेले ते साक्षात्कारी ज्ञान असून भगवान चैतन्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. आता याला अजून एक पुष्टी देतात प्रभुपाद, की असं नाही की ब्रह्मसंहिता एक कुठेतरी पुस्तक आहे आणि त्याला काही लोक मानतात, काही लोक मानत नाहीत, असं असं सांगत नाहीत. स्वतः चैतन्य महाप्रभूंनी ब्रह्मसंहितेला मान्यता दिली आहे आणि चैतन्य महाप्रभूंनीच संहितेचा शोध लावला आहे. हे हे तुम्हाला माहिती आहे ना? चैतन्य महाप्रभूंनी मला वाटते केरळमध्ये अनंत वासुदेवच्या मंदिरामध्ये त्यांनी ब्रह्मसंहितेचा ग्रंथ त्यांना भेटला होता. आणि अजून एका मंदिरामध्ये त्यांना अग्निपुराणातून संदर्भ भेटला होता. कारण ही वेगळी गोष्ट आहे. त्यांच्या प्रवासामध्ये ते एकदा एका भक्ताकडे जातात आणि ते रामभक्त असतात. आणि मग तिथे ते भोजनासाठी बोलवतात, पण ते काही तयारीच करत नाहीत. मग असा विषयामध्ये विषय नुकता आणि मग ते वाचतात की सीतादेवीला राम घेऊन गेला म्हणून. तर ते जे व्यक्तीचे भक्त होते, रामभक्त, ते ज्या आपल्या कुलशेखर महाराजांसारखे त्या भावात जातात, की अरे सीतादेवीला हा रावण घेऊन गेला, मग आता जीवन जगून तरी काय फायदा आहे. त्याला सिरियसली वाटत होतं. तर चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं नाही, असं नाही आहे. दोन प्रकारच्या सीता होत्या. जे रावण घेऊन गेला ती वेदवती होती आणि मुख्य सीता अग्निदेवांसोबत होत्या. तरी पण म्हणजे त्याचा एवढा भाव होता की ऐकायलाच तयार नव्हता. नाही, असं कसं काय झालं? म्हणजे कधी कधी लहान मुलं कसे रडतात, तसं हे भक्त. तर चैतन्य महाप्रभूंनी प्रवास करत करत बरेच किलोमीटर, म्हणजे काही गावं दूर गेले होते. नंतर कोणत्या मंदिरात मी तुम्हाला शोधून सांगेल, तिथं त्यांना अग्निपुराणातून संदर्भ भेटला की असं असं झालं होतं. तर चैतन्य महाप्रभू परत मागं आले. तेव्हा तर प्रवास पायानेच करायचा होता. तर ते पुस्तक घेऊन अ, ते पुस्तक घेतलं का, त्या मूळ पुस्तक घेतलं आणि त्या ब्राह्मणाला आणून दाखवले, बाबा बघ असं असं आहे. तेव्हा त्याच्या मनाचं समाधान झालं. आणि त्याच प्रवासामध्ये चैतन्य महाप्रभूला मला वाटतं केरळामध्ये अनंत वासुदेव मंदिरामध्ये ब्रह्मसंहिता मिळाली. आणि प्रभुपाद इथे लिहितात की बाबा ही ब्रह्मसंहितेला महाप्रभूंचा पण पाठिंबा आहे. म्हणजे स्वतः भगवंतांचा पाठिंबा आहे, म्हणजे हे विज्ञान असलं पाहिजे. त्यात कोणताही संशय नाही. श्रीकृष्ण रूप, श्रीकृष्णांची बासरी, श्रीकृष्णाचा रंग, या सर्व गोष्टी सत्वत्वाने आहेत. येथे असे म्हटले आहे की विज्ञान सर्व काळ सर्व प्रकारच्या तार्किक ज्ञानाला पराभूत करीत आले आहे. म्हणून तुमचे श्रीकृष्णांच्या मूळ रूपात जे तुम्ही आहात ते अवतरण झाल्याशिवाय अंधकारपूर्ण काल्पनिक तार्किक ज्ञान आणि विज्ञान काही स्पष्ट होणे शक्य नाही. म्हणजे काय म्हणतात थोडक्यात, तुम्ही आले म्हणून बरं झालं. जर तुम्ही नसते आले तर विज्ञान पण नसतं मिळालं आणि अज्ञानाचं खंडन पण नसतं झालं. समजा कृष्ण आले नसते तर आपल्याला काय माहीत राहिलं सर कृष्ण कसे दिसायचे? ते ते विज्ञान मिळालं नसतं ना. आणि अज्ञानामध्ये कोणी काहीतरी कल्पना तयार केली असतील, असा असेल तसा असेल. मग म्हणजे आपण तर एक तर विज्ञानाला ठरवू शकत नाही आणि अज्ञानाला दूर करू शकत नाही. म्हणून देवता म्हणतात की तुमच्या अवतरणाने हे खूप मोठं कार्य झालंय, की तुम्ही या अज्ञानाचं मार्जनम केले किंवा त्याचं खंडन केले. अवतरण झाल्याशिवाय तार्किक ज्ञान आणि विज्ञान काही स्पष्ट होणे शक्य नाही. दोन्हीमध्ये गडबड होऊन जाईल. अज्ञान विदाप मार्जनम, आपल्या अवतरित होण्याने अज्ञानजन्य तार्किक ज्ञान विनष्ट होईल आणि ब्रह्मदेवासारख्या अधिकाऱ्यांकडून अनुभूत केलेले ज्ञान स्थापित होईल. प्राकृतिक त्रिगुणांनी प्रभावित झालेले लोक गुणसंबंधानुसार आपल्याला स्वतंत्र भगवंतांची कल्पना करतात. म्हणजे ज्याला जसं वाटतं तसं. अशा अनेक मार्गांनी भगवंतांचे प्रस्तुतीकरण करण्यात येते. परंतु तुमचा अवतार तुमचे मूळ रूप कसे आहे हे स्थापित करील. म्हणजे करील म्हणून काय म्हणतात? करील म्हणून का म्हणतात सांगा बरं देवता? तुमचा अवतार काय म्हणतात? मूळ रूप कसे आहे हे स्थापित करेल. करेल असे का म्हणतात? बरं, पहिले मला तुम्ही हे सांगायचा आवाज येतोय की नाही? त्याच्यामध्ये माझा अर्ध कन्फ्युजन असतो. येतोय आवाज येते प्रभू. प्रभूजी आवाज. हां. तर मी प्रश्न हा विचारला की देवता असे का म्हणतायत?
की कुठे गेलं? हां, तुमचा अवतार तुमचे मूळ रूप कसे आहे हे स्थापित करील. करील का म्हणतायत? तो सीन अनुभवा. हे कोण कुठे कशाला बोलतं जेव्हा तुम्हाला कळून जाईल. चैतन्य महाप्रभू बद्दल बोलतो. नाही, ह्या प्रार्थना कोण कुणाला कुठे करताय त्याच्याबद्दल विचार करा ना. मग तुम्हाला आयडिया येईल. बरं ठीक आहे. स्थापित करील हा कोणता काळ आहे? भविष्य, वर्तमान, भूत. भविष्यकाळ. भविष्य काळ आहे. भविष्यकाळ. मग आता भविष्य. भविष्य काळात का बोलतायत देवता? करील. अरे, भगवंत गर्भामध्ये आहेत ना, अजून त्यांनी कुठे जन्म घेतला? हा हा हा. बरोबर. तुम्ही पण विचार करत नाही. ठीक आहे. तुमचा अवतार तुमचे मूळ रूप कसे आहे हे स्थापित करेल. निराकारवादी, आता निराकारवादी आणखीन गडबड करतात. केलेली घोडचूक म्हणजे ते असे समजतात की जेव्हा भगवत अवतार होतो तेव्हा ते रूप पंचभौतिक असे सत्वगुण युक्त असते. आपण मागच्या श्लोकात चर्चा केली ना तसं. त्यांचं म्हणणं आहे की हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, परंतु सत्वगुणात आहेत. हे गुणातीत नाही आहेत. असं निराकारवादी, मायावादी. वस्तुतः श्रीकृष्ण रूप किंवा नारायण रूप कोणत्याही भौतिक कल्पनेच्या मर्यादात नाही. निराकारवाद्यांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य यांनी देखील नारायणो परो अव्यक्तात हे मान्य केले आहे. हा संदर्भ प्रभुपाद खूप ठिकाणी वापरतात. नारायणो परो अव्यक्तात. शंकराचार्य बोलले. कारण शंकराचार्य निराकारवादी होते ना, अद्वैतवादी. अ, ते काही विशेष कारणासाठी तसे अद्वैतवादाचा प्रचार करायला आले होते. तो वेगळा विषय आहे. ते स्वतः महादेव आहेत. तर प्रभुपाद म्हणतात की शंकराचार्यांनी काही काही ठिकाणी असं वर्णन केलं जिथं समजून पडतं. नारायणो परो अव्यक्तात म्हणजे अव्यक्तापासून या सृष्टीची निर्मिती होते. इथं अव्यक्त म्हणजे प्रधान म्हणा किंवा भौतिक प्रकृती म्हणा, त्याला म्हणतात की अ, अव्यक्तापासून निर्मिती होते. नारायण कसा आहे? नारायण परो. परो म्हणजे याच्या परे आहे, म्हणजे अव्यक्ताच्या परे आहे. म्हणजे त्याचं स्वतःचं स्वरूप आहे. तर प्रभुपाद याचा खूप वापर करतात की बघा शंकराचार्य पण काय बोलले. नारायणो परो अव्यक्तात. भौतिक सृष्टीचे कारण अव्यक्त प्रकृती आहे आणि भगवान श्रीकृष्ण या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे दिव्य स्वरूपी आहेत, म्हणून नारायण परो. परो म्हणजे पलीकडे. श्रीमद भागवतात हे शुद्ध सत्व म्हणून वर्णित झाले आहे. ते प्राकृतिक सत्वगुणांच्या संसर्गातही नाहीत. हे पण महत्वाचं आहे. ते प्राकृतिक सत्वगुणाच्या स्थितीच्या पलीकडे आहे. ते सच्चिदानंद आहेत. हां, तर मला वाटते या 2 श्लोक झाले काय की आता बघू द्या. पुढच्या श्लोकात काय वर्णन आहे. लेट झाला, आपण थांबूया. तुम्हाला आज काही प्रश्न असेल तर सांगा, किंवा दुसरा काही तुमचा फीडबॅक असेल तर सांगा. पण मी असा विचार केला की फक्त कृष्णा पुस्तक जर वाचलं असतं तर मला तरी यातलं फार काही समजलं नसतं. कारण इकडं भागवतामध्ये आपण सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे कळत आहेत. नाही तर कसं कळालं असतं की तुमच्या काल्पनिक मूर्ती प्रथेला उत्तर आहे. म्हणजे खूप ज्यांनी समजा खूप वेळा वाचन वगैरे केले कदाचित त्यांना पटापटा कळून जाईल. पण थोडं कठीण झालं असतं. म्हणून थोडं स्लो होत आहे. नाहीतर आज आपलं कंप्लीट झालं असतं. हां, तर आता पुढचा श्लोक तर आपल्याला पुढच्या वेळेस घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये भगवंतांचं केवळ रूपच गुणातीत नाही आहे, तर त्यांचं नावसुद्धा गुणातीत आहे, त्यांचा जन्मसुद्धा गुणातीत आहे आणि त्यांचं कार्यसुद्धा गुणातीत आहे. हां, हे सांगणारा एक श्लोक आहे. तर हा स्पीड ठीक आहे का जास्त स्लो होत आहे? ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे प्रभूजी. का? ठीक आहे ना? हां, चालेल. मग आपण आता इथे थांबूया. खूप वेळ होतोय. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे हरे, कृष्ण हरे हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे राम. हरे राम हरे राम 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 तुमच्याकडे कृष्णा दंडवत प्रणाम. हां, तुमच्याकडे कृष्णा पुस्तक असेल ना, आज त्याच्यावरती काही काही गोष्टी तुम्ही मार्क करून ठेवा. नाहीतर मग हे कसं तत्वज्ञान आहे ना, थोडासा वेळ झाला की मग विसरून जातो. ठीक आहे, आपण थांबूया. हे कुठे गेलंय? पॉज. हरे कृष्ण बोला त्या प्रभूजींना. कोण आहे? राधा आहे का? बोल. ईश्वरी. हां, ईश्वरी. सॉरी, तिचं नाव ईश्वरी. हरे कृष्ण बोल. अ, बोल ना हरे जोरात. कृष्णा ईश्वरी. हरे कृष्णा. हरे कृष्णा. जोरात बोल ना.
हरे किन्ना चल हरे कृष्णा